निर्मितीताई, काल एक माणूस माझ्याकडे आला होता. त्याने मला विचारलं, डॉक्टर का हो, दारू सोडण्यासाठी काय औषध असतं का? हो म्हटलं, मी स्वतः बनवलंय ना. अरे वा, हे घ्या 1000 रुपये. नाही म्हटलं, एवढं ते महाग नाहीये. नाही, मला घ्यायचंच नाहीये. माझी बायको जर कधी तुमच्याकडे आले तर तिला अजिबात देऊ नका, त्याच्यासाठी तुमच्याकडे ठेवा. तर असाच एक दारुडा आता इकडे येतोय, ज्याला भेटलाय त्याचा एक जुना मित्र, जो काम करतोय व्यसन मुक्ती केंद्रात. बघूयात आता कोण कोणाची दारू सोडवतोय. आणि ही नशिली धमाल आपल्या समोर सादर करण्यासाठी येत आहे सतीश तारे आणि भालचंद्र कदम. लोगो मुझे भी पिला दे शराबी, देख फिर होता है क्या. अरे आग पानी में लगा दे शराब, देख फिर होता है क्या. बाल मारे बाल मार, अरे 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 अरे, इथं बार होता ना. आता काय दिलंय, व्यसनमुक्ती केंद्र. कोण चालवतो कोण हे? तू ध्यानी जरा ठेव, तू ध्यानी जरा ठेव. तिकडे पेग तिकडे शेवतो, दारू न संसार उलटा मांडला. चल रे भावड्या, चल रे भावड्या, दारू सोडायला. नको नको. चल रे भावड्या, चल रे भावड्या, व्यसन सोडायला. नको नको. अरे चल रे भावड्या, चल रे भावड्या, व्यसन सोड. अरे उमेश, रमेश, उमेश, रमेश, उमेश. अरे मित्रा, किती दिवसानं मला इथे भेटतोस तू. पण लक्षात ठेव, मी इथे तुझा रमेश नाहीये. हे व्यसनमुक्ती कार्यालयाचा संचालक मी आहे. अरे असं काय करतो, आपली ओळख विसरला काय तू? अरे. वर्गात होतो आपण, कॉलेजमध्ये होतो. हो, हो. वर्गात रमेश, कॉलेजमध्ये रमेश, बारामती रमेश, हे सगळीकडे आपण रमेश होतो. पण या ठिकाणी मला रमेश म्हणून हाक पाडू नकोस. संचालक आहे मी, इथला संचालक आहे. अरे फालतू ऑफिस तिथे. फालतू? अरे व्यसनमुक्ती केंद्राचा संचालक आणि फालतू ऑफिस? अरे इथं बाहेर होता ना, तोच बंद केला आणि ते ऑफिस थाटलंय तिथे. त्याला अजून बारचाच वास येतोय. किती येते तो. बरं नाही रस्त्यामध्ये बसणं, दारू पिणं वाईट असतं. दारू पिऊ नकोस, हे व्यसन सोड आता तू. तुला पण एक व्यसन लागले. मला हे जे लोकांना सांगतो ना तू, दारू सोडा दारू सोडा, हो, हो. हे पण तुला लागलेलं व्यसनच आहे. हे दारू बिरू सोड, तू काही फायदा नाही रे. कसा फायदा? अरे मी तर पुस्तकच लिहिणार आहे, दारूचे 101 फायदे. 101 फायदे? मग एक कळला तरी पुष्कळ झाला बाबा. बोल. तुला सांगतो दारूचे वैयक्तिक फायदे. काय वैयक्तिक काय बोलतोय? अरे वैयक्तिक रे, वैयक्तिक वैयक्तिक फायदे. हा, हा. नंतर रात्रीय, हा? रात्रीय, रात्री येऊ? रात्री जाऊन नाही. काय? अरे रात्री राष्ट्रीय फायदे. राष्ट्रीय फायदे. बर बर. नंतर सामाजिक फायदे. सामाजिक फायदे. नंतर शैक्षणिक. हा? शैक्षणिक काय म्हणतो रे? अरे हे काय पुस्तक साहेब? शैक्षणिक फायदे. पुस्तक शैक्षणिक ती नावं आपण नंतर ठेवू. आधी फायदे काय ते सांग पटकन आता. वैयक्तिक फायदे लवकर लोक बघतात जातात. दारू आहे ना, दारू हा. ही शक्तिवर्धक असते. चल काहीतरी बोल नको. काय शक्तीवर्धक असते दारू? मला सांगतो ते. तुला खोटं वाटतंय? होय. तुला बघायचं? बघ आता काय करतोयस भावडा? ए बाबू, काय बघतो तू माझ्याकडं? हा, तुला काय वाटलं मी घाबरलो? डोक्यात जाऊ दे. कोण बोलला बेवडा मला? कोण बोल? हे काय रे? बघ ससा. हे ससा बघ काय ह्याला काय काय जाऊ दे. लय मारला होता मागे मी, मग लय मारलं ते. चल गेले. आवाज नाही हो ताई, माफ करा. काय नाही, घरगुती मॅटर आहे. आज तुम्ही अरे भावड्या, काय चाललंय तुझं भर रस्त्यात? हे तू बोलू शकतो? नाही, मी नाही बोलू शकत. मी बोलू शकतो. कस काय रे? हे शक्तिवर्धक आहे ना. दारूमुळे वीज वाचती. अरे कसं संबंध आहे का भावड्या? मला सांग बरं. अरे असं काय करतो? हा. दारूला रस्त्याने जाताना लाईट लागत नाही. मग सगळीकडे उजेडच दिसतो त्याला. नाही, तो काळोखात पण भर उन्हात चालल्यासारखा चालतो. म्हणजे घरी आला ना का त्याला पंखा एसी पण लागत नाही. एवढा टाईट असतो की झोपूनच जातो. रस्त्यात पडतो तो. रस्त्यात तुला सांगतो, खड्डे पण दिसत नाही रस्त्यातले त्याला. तू कधी दारुड्याला खड्ड्यात पडलेला बघितलेस? नाही, खड्ड्याच्या वरच पडलेला असतो. अरे त्यामुळे तो सरकारवर नाराज नसतो, उलट सरकारच त्याच्यावर खुश असतो.
सामाजिक फायदे दारुड्याच्या घरी चोरी होत नाही. का? अरे काय चोरणार तो? सगळे पैसे त्याचे दारूत गेले, चोरणार काय चोर? धन्य धन्य वाटल्या चोर. धन्य. आता कुठलं राहील? शिक्षक ते बघ कसं ते. तुला इंग्रजी थोडं येत असेल ना, थोडं. तर एक क्वार्टर मारायची फाडफाड इंग्रजी बोलतो माणूस. फार झालं भावड्या, फार झालं. रस्ता मित्रांनो फार ऐकून घेतला. इंग्लिश काय दारूमुळे इंग्लिश तुला तो मला शिकवतो. तुला बघायचंय? क्लास घेणारे वेळेत सगळे हे. तू बघायचं का? तू सांग मला. हा दाखव. हा. This is very important question of the life. Life is very beautiful because I am the man and no person in the country and country in the world because no any other person in the country, and that's why motivation and education and delegation and this is very marginal utility is a very beautiful utility but the increasing in marginal utility but this utility is very beautiful not increasing all these things very beautiful. That's why you are faithfully signed in the bracket capital Umesh. इथून पुढे तुला काय करायचं ते कर. अरे शाळेतला हुशार विद्यार्थी म्हणून तो माझा मित्र होता. एवढी हुशारी सगळी दारूत घालवण्यापेक्षा अभ्यासात घालवली असती तर विचार कर. एवढा डोक्याचा गोंधळ करतो. हंगामा करून ठेवला भर असतात लोक. हंगामा है क्यों बर्फ काय करतो? टाक ना ते असं काय येऊ दे ना. काय हंगामा है क्यों बर्फा थोड़ी सी जो पीली है हंगामा क्यों बर्फा थोड़ी सी जो पीली है सी लागी लगन मेरा हो गई मगन वो तो गली गली हरी गुन. एक तर गुलाम जलोटा तरी गा, नाहीतर अनुप अली तरी गा. सीडी मिक्स होते एकत्र. अरे कॉकटेल मिळवते असं. मग आता ऐक. अंतयात्रेत माझ्या सारेच जण प्यालेले असावेत. अंतयात्रेत माझ्या सारेच जण प्यालेले असावेत. 4 खांडेकरी मात्र. हा तेवढी शुद्धी ठेव बाबा तुला. पूर्ण शुद्धीत नसावेत. अत्तर पुष्प आणि गुलाब यांनी ताटी माझी सजवा. अत्तर पुष्प आणि गुलाब यांनी ताटी माझी सजवा. उधळायची फुलं मात्र मदिरेतच बुडवा. काय का नाही? अरे अशी झालं. तुम्हाला वाटलं असेल मेला असेल म्हणून. आता उठवतो त्याला. बार उघडली. अरे काय? बार उघडला. बरं भाऊ, इंग्लिश शिकायचं असेल तर हे करायचं सगळ्यांनी. तेव्हा आता बघूयात हा बार कसा वाटलाय आपल्या परीक्षकांना. रेणुकाजी, तुमच्या तिन्ही परफॉर्मन्सेस मध्ये पहिल्यांदा भाऊ तुम्ही इतकं बोललायत, मला ते ऐकायला खूप आनंद झाला. तुम्ही गाताही छान आणि बाकी सगळंच अप्रतिम टायमिंग होतं दोघांचंही. हॅट्स ऑफ. फारच अप्रतिम परफॉर्मन्स होता. फॅन्टॅस्टिक. वा. निर्मितीताई, भाऊ आज छा गए हो यार. भाऊंसाठी, खास भाऊंसाठी. आहा, इकडे तर नशा चढलेली आहे. आता बघूयात इकडे काय परिस्थिती आहे. बघूयात परीक्षक काय म्हणतात. 9 गुण. अभिनंदन. निर्मितीताई 9 गुण. अभिनंदन. रेणुकाताई 9 गुण. तुम्हाला तुमच्या पुढच्या सगळ्या परफॉर्मन्सेससाठी खूप साऱ्या शुभेच्छा. 2 टाळ्या.